अगं शीला, आज ना तू खूप भारी दिसत आहेस. आज सकाळी तुम्ही मला चहासाठी रागावले आणि आता अचानक एवढे प्रेमाने का बोलताय तुम्ही? अगं असं काही नाही, खरंच आज ना तू खूप सुंदर दिसत आहे. मला वाटते तुझ्या फोनवर कसला तरी मेसेज आलाय. हा, मला माहित आहे तुम्ही आज मला कशामुळे गोड बोलता आणि कसला मेसेज आहे तो पण माहित आहे. नाही नाही, त्याच्याबद्दल नाहीये, पण सहज मी तुझ्या मोबाईलचा मेसेज पाहिला आणि त्याच्यामध्ये तुला तुझ्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले दिसले. म्हणलो चला तुझी जराशी स्तुती करावी, बाकी काही नाही. हो का? पैसे पण माझ्याच खात्यात येणार आणि मेसेज पण माझ्याच मोबाईलवर येणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. नुसत्या चौकशा नका करू. अगं नाही पिल्लू, मी त्याच्यासाठी चौकशी करत नाहीये. खरंच मला ना फक्त थोडेसेच पैसे दे, बाकी सगळे पैसे तूच ठेव. अहो, थोडे थोडे म्हणता तुम्ही माझ्याकडून नेहमी दर महिन्याला किती पैसे घेता? आता या महिन्यात मी तुमचं कोणताही तक्रार ऐकून घेणार नाही, समजलं का? आईच्या गावात आता या महिन्यात या बायकोला काय सांगाव, काय बोलाव, मला काही समजना. आज इंजन बाकी गरम दिसतंय. दूर का पळालात? बोला की. अगं तो ना थोडा वेगळा विषय आहे. काहीतरी आपलं मनावर घेतेस. चला मुद्द्याचं बोला. मला घराची सर्व कामे करून बँकेत जायचं आहे. अगं जानू, तू नसतीस तर हे घर घरासारखं वाटलं नसतं. काय तुझ्या हाताला चव, काय तुझ्या भाजीला चव, घराला शोभा, आणि माझ्या आयुष्याचा तर अर्थच वेगळा आहे. खरंच हा, तू किती गोड आहेस आणि आज तू किती छान साडी घातलीयस. खरंच माझं काही काम नाही, पण तू खरंच आज खूप सुंदर दिसत आहेस. नका नका, गोड बोलू नका. मेसेज आलाय म्हणून तुम्ही मला गोड बोलताय, मात्र या महिन्यात मी तुम्हाला पैसे मुळीच नाही देणार. अगं ऐक ना, खरंच मला ना थोडेसेच पैसे दे. काय करावं आता, शासनानं लाडकी बहीण योजना काढली. खरं म्हणजे आमच्यासाठी सुद्धा एक योजना करायला पाहिजे होती, ते म्हणजे लाडका नवरा. ओ हो 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 हो, लाडका नवरा नाही, चालबाज नवरा. अगं ऐक ना, मला ना थोडेसेच पैसे दे. बँकेचा हप्ता आहे आणि मी माझ्यासाठी नाही करत, आपल्या घरासाठी करतोय. आपण पैसे आले की काय करूया, मिक्सर घेऊया आणि गेल्या महिन्यात जे फ्रीज घेतले ना त्याचा हप्ता सुद्धा भरायचा आहे. बर, तुझ्यापाशी जुना मोबाईल आहे, तो सुद्धा आपण नवीन घेऊया. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. नका नका कारण सांगू. गेल्या 3 महिन्यापासून तुम्ही मला हेच कारण सांगताय. ना घरातला मिक्सर नीट केलाय, ना मला मोबाईल घेऊन दिलाय. फ्रीज तर दूरच राहिलं. अगं खर्च आपला, पैसे तुझे, म्हणजे लाडकी बहीण लाडका नवरा. लाडका नवरा नाही, डोकेदुखी नवरा. आता कसं समजावू हिला. असो, आज तिच्यासाठी ना छानसा गजरा घेऊन येतो. मनातल्या मनात काय बडबडताय? मोठ्याने बोला की. अगं काही नाही, मी ना विचार करू लागलो होतो. सरकारने लाडकी बहीण योजना केली आणि तूने तर लाडका नवरा केलास. लाडका नवरा नाही, पैशासाठी रंग बदलणारा नवरा. असो, तू माझी जानू आहेस ना, दे मग आता मला पैसे. माझा रंग बदलणारा नवरा.
याच महिन्यात तुम्हाला पैसे देणार, परत भेटणार नाहीत, लक्षात ठेवा. चला एकदाची बिचारी कशी तरी तयार झाली. बायको असावी तर अशी.